विनंती आहे सगळ्या आमच्या कदंबा कामगारांना आणि जी इलेक्ट्रिक गाडी आता एक बरी येईल ही इलेक्ट्रिक गाडी आता कदंबा बरे येईल तुमका बरे बरे घोटा म्हणटा पण कदंबा जर आता होईल म्हणटा तर त्यो गाडयो जेन्ना येयल्यो तेन्ना आमच्या उठावेले 25-30 ड्रायव्हर कोण पडटा बेकार आहा ते कंट्रोलाचेर बसयना म्हणजे हातले गाडी घेवली कसली कामां दिता हा घरान मागले की बाबा त्यो गाडी आमच्याकडे दिया आम्ही कॉर्पोरेशन चलयता तुमका जर जाय जाल्यार फुडलो रिक्रुटमेंट करता तुमका कितें तुमच्या मागण्या प्रमाणे तुम्ही कंडिशन घाला पण त्या कामगारांना तुमची गाडी करून द्या म्हणे हा पहिली सुबर्बन आणले ते मोर्च केले आणि परत आता किती करपाक लागले जर बोल उडोवपाचे आला आमच्या मागण्या दिल्या बोल उडया काय करा आमचा इलेक्शन जर उडयता किती करता म्हणून हांव तुमकां सांगता नेतृत्व करपाक खूप बरें लिडर करपाक बरो लिडराच्या फाटल्यान सगळे लोक जेन्ना आसता पळय तेन्ना त्या लिडराक बरी किंमत आसता आणि प्रत्येक मनीस म्हाका मेळटलें मरे हांव कितें म्हणटा म्हाका ड्युटेक वचूंक जाय अशें करता आनी आमचे कमीपण हेच डिपार्टमेंट पळयता म्हणून डिपार्टमेंट आमकां लोळयता तेन्ना तुमी सगळ्यांनी एकवट जावपाची गरज आसा एकामेकाचे दुसऱ्याचें न सांगता आसतना आपलें काम पळोवन सगळे हेतून पळय बारीक क्लरिकल स्टाफ असो कंडक्टर असो ड्रायव्हर असो मेकॅनिक असो कितें असो आतां मेकॅनिकाचें तेच आसा डेपोन जर वयशी मेकॅनिक जाल्यार गाडी ना तो स्पेअर पार्ट ना गाडी आसा स्पेअर पार्ट ना एका कामाक लागून गाडी करता हे देश ते सरकाराक कळना हा कंडक्टर डबल ड्युटी घालपाचे कंडक्टर तुमकां घेवपाक जाय क्लरिकल स्टाफ कसो घेतलो तेन्ना कदम लॉसान जायना वेगवेगळे सिस्टम सगळे हाडून भितर घातले बरें तेन्ना कदम लॉसान जायना तेका लागून तुमकां सगळ्यांक सांगता जेडी कोणी 5-5 6 वर्सां काडल्या ऑर्डरी लागून काडटा ऑर्डरी केन्ना मेळटा आमची वीकपणां पळोवनच तुमकां एकाची 2 दोनाची 3 4ची 7 वर्सां करून डिपार्टमेंट आमकां येवन नाचयता तेन्ना आमी एकूट आसपाक जाय सगळे एकूट एका लिडराच्या घरांत आमी रावात आणि जे सरान सांगला हे माझी एक विनंती तुमकां आहा फाल्यां कोणाची विकली आहा फाल्यां कोण देवपाक आहा तेणी सगळ्यांनी तेज्या बेजारा सकयल तेज्या आमच्या ह्या नेतृत्वा सकयल बसोन एका दिसाचे जे आमी स्ट्रायक म्हणटा तो सरकाराक दाखोवपाक आनी 40 आमदारांक जागे रावपाची गरज आसा खुबश्यो मागण्यो लायक एरियर्स 34 मंथ्स एरियर्स तुझे प्रॉव्हिडंट फंड रेस्टोरेशन एट 12% ही नवी मागणी न्ही 34 महिन्याचो एरियर्स तो कदंबा कर्मचाऱ्यांक मेळोंक जाय फ्रॉम 1 जानेवारी 2016 टू 2018 तो 34 महिन्याचो सीएम एग्री जाला फक्त आमकां मेळोंक ना आणि आम्ही म्हणटा रिटायर्ड कामगारांक इमिडिएटली दिया उरलेले कामगार जे आहा काम करता तांकां 3 इन्स्टॉलमेंटांनी दिया प्रॉव्हिडंट फंड 12% आमचो रेस्टोर करा डिसेंबर 2009 सून प्रॉव्हिडंट फंड 10%चेर हाडलेलो तो 12% हाडा कित्याक आमी जेन्ना रिटायर जाता आमकां 7th पेचो वा गव्हर्मेंटाचो पेन्शन मेळना आमकां फक्त 1,500-2 हजार पेन्शन मेळटा तो आमकां पावना ही म्हारगाय आनी जे लायफ जे आसा ताका आमकां पावना ताका लागून आमी म्हणटा आमचो 12% प्रॉव्हिडंट फंड रेस्टोर करा आनी आमकां पेन्शन कांय तरी आतां न्यू सुप्रीम कोर्ट जजमेंट येयला तातूंत आमकां एक 7,000 8,000 10,000 15,000 सुद्दां मेळपाचो संदर्भ आसा आनी ताका लागून विथ एरियर्स प्रॉव्हिडंट फंडाक पे करा आणि आमचो सोशल सिक्युरिटीज तगी एकदम सेव करा तशेंच माझी बस स्कीम जी आहा ती कामगार विरोधी लोकां विरोधी कदंबा विरोधी ही स्कीम आमकां नाका कामगार जे 10-10 वर्सां काम करतात 7 वर्सां वयर काम करता टेम्पररी आणि डेली वेजीस म्हूण त्या कामगारांक परमनंट करा 300-350 कामगारां वयर आहा जाल्यार सरकारान सांगला 3 वर्सां कोण काम करता ताका परमनंट करा पण वेकन्सी नासलेल्या कारणान लागून परमनंट जायना ड्रायव्हर आणि कंडक्टर आणि ताका लागून आमी म्हणला टेम्पररी स्टेटस सीएम एग्री जाला पण अजूनही ती फायल हांगा थंय भोंवता
ताका लागून आमी म्हणटा जे कोण 5 वर्सां ड्रायव्हर कंडक्टर काम केला ताका परमनंट करा, टेम्पररी स्टेटस तरी दिया, सेम पे स्केल दिया जे परमनंट कामगारांक दितात ते. तशेंच टिकट ट्रॅफिक कंट्रोलरचो पोस्ट वाडयात आणि आता वेकन्सी आहात त्या वेकन्सी भरून आणि 60 पोस्ट तयार करा. प्रमोशनां दिया आणि दुसरे इलेक्ट्रिक बसी आहा थंय कदंबाचे ड्रायव्हर परमनंट आसपाक जाय. कंडक्टर आसात पण ड्रायव्हर एकूय ना. कॉन्ट्रॅक्ट सिस्टमाचेर इलेक्ट्रिक बसी दिल्यात ते आमचो विरोध आहा. टोटली कदंबान हे बसी चलोवपाक जाय. हे आमच्यो मागण्यो आहात. ताका लागून फाल्यां आयज हांगा महामेळावो जालो आमचो कदंबा बस स्टँडाचेर. कामगार सगळे कोणच्या कोपऱ्यांनी रिटायर्ड कामगार आसलेले कामगार सगळे हांगा जमले आणि आमी थारायलां फाल्यां एक दिसाचो उपोषण करचें श्रमशक्ती भवनाचेर. श्रमशक्ती भवन कित्याक? म्हणजे आमी जेन्ना स्ट्रायक नोटीस दिली लेबर कमिशनराक जागोवपाक आमी नोटीस धाडली. 27 नोटीस धाडली. आयज तारीख कितली 10 जाल्यार कितलेशे दीस जाले. फॉर द लास्ट 12 days लेबर कमिशनर्स डिपार्टमेंट इज स्लीपिंग. ते झॅम काडटा. ताका लागून आणि त्याच बरोबर एक जागृत जावची जनजागृत जावची म्हणून एक दिसाचो हांव उपोषण करता. क्रिस्टोफर सेका म्हाका उपोषण ह्या खातीर करता सगळ्या कामगारांक खातीर आणि त्याच बरोबर ह्यो कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन बचाव करपाक साल्वार करपाक. कित्याक कामगारांचो फुडार गोंयच्या लोकांचो सवलत्यो आणि गोंयच्या लोकांचे कितें ज्यो पळय कितें फेसिलिटीज आहा त्यो आनी ट्रॅव्हलिंग पब्लीक ताचे इंट्रस्ट आहा ते कदंबा संरक्षीत आसले. जी कदंबा प्रताप सिंग राव राणे ताणें स्थापन केल्ली विथ अ विजन that it will help Goa and the people of Goa. तो विजन आयज खंय तरी सांडला, खंय तरी तो मोस्तपाक सोदता, खंय तरी तो विभाट करपाक सोदता. ताका लागून हांव एक दिसाचो उपास करता आणि माझ्या बरोबर माझे कामगार माझे कमिटी माझे सगळे कॉम्रेड्स आसतले हे म्हाका दुबावना आणि आमचे झूज फुडें वतले. आमकां संप करपाची खाज ना. वी वॉन्ट टू अवॉइड द स्ट्रायक. But it is up to the people in power, up to the Chief Minister of Goa, up to the Transport Minister, up to the Chairman of the Corporation, up to the MD, up to Labour Commissioner, up to all the authorities to see that problems of the workers of Kadamba Transport Corporation and the general public and Kadamba Transport Corporation are resolved and also Kadamba is saved.